विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव. आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आपण 10वीच्या इंग्लिश ग्रामरमध्ये क्लॉजेस म्हणजे उपवाक्य याचा अभ्यास करत आहोत. उपवाक्य म्हणजे क्लॉजेसचे एकूण 2 प्रकार आहेत. त्यातला जो पहिला प्रकार आहे मेन क्लॉज, म्हणजे ज्याला आपण मुख्य वाक्य म्हणतो, आणि दुसरा प्रकार आहे सबऑर्डिनेट क्लॉज. मग सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे, हे 2 प्रकार आहेत, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. या दोन्ही बद्दलची माहिती आपण यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये अभ्यासले. जर तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य पहा, म्हणजे त्या दोन्हीमध्ये काय फरक आहे, मेन क्लॉज कसा ओळखायचा, सबऑर्डिनेट क्लॉज कशा प्रकारे ओळखतात, याबद्दलची आपण सविस्तर आणि विस्तृत अशी चर्चा त्यामध्ये केलेली आहे. तर मग या व्हिडिओमध्ये आपण सबऑर्डिनेट क्लॉजचे जे उपप्रकार आहेत, सबऑर्डिनेट क्लॉजचे उपप्रकार त्याचा अभ्यास करणार आहोत. सबऑर्डिनेट क्लॉजचे उपप्रकार 3 आहेत. त्यातला पहिला जो प्रकार आहे नाउन क्लॉज म्हणजेच नामवाक्य, हा आपण अभ्यासत आहोत. नामवाक्य हा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ज्याला विशेषण वाक्य म्हणतात, आणि तिसरा प्रकार ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजेच क्रियाविशेषण वाक्य. मग त्यातला जो पहिला प्रकार आहे नाउन क्लॉज, या नाउन क्लॉज बद्दल आपण अभ्यास करत आहोत. तर बघा, नाउन क्लॉज म्हणजे काय, त्याची व्याख्या किंवा त्याबद्दल माहिती घेऊयात. बघा, दिलेले अनेक क्लॉज जे आहेत सबऑर्डिनेट क्लॉज, त्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये जो क्लॉज त्या वाक्यामध्ये नामाचे कार्य करतो त्याला नाउन क्लॉज असे म्हणतात. काय सांगितले, दिलेले अनेक क्लॉज मध्ये जो क्लॉज त्या वाक्यामध्ये नामाचं कार्य करतो, हा शब्द महत्त्वाचा आहे की नामाचे कार्य करणारा जो क्लॉज आहे त्याला काय म्हणायचं आहे, नाउन क्लॉज. म्हणजे जे वाक्याच्या ऐवजी जर त्या ठिकाणी एखादं नाउन म्हणून नाउन जर शब्द आपण वापरलं किंवा त्या ठिकाणी समथिंग असं जर वापरलं शब्द, तर आपल्याला त्या वाक्यामध्ये जो नाउन क्लॉज आहे का नाही हे मात्र आपल्याला नक्की कळतं. तर मग नाउन क्लॉज जो आहे, त्या नाउन क्लॉजची सुरुवात जी असते ते काही कनेक्टिव्हने होत असते. मग ते कनेक्टिव्ह कोणते आहेत हे सुद्धा आपण लिहून घेऊया. त्याच्या वेळी लिहा, नाउन क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज चाच एक उपप्रकार आहे. नाउन क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉजचाच एक उपप्रकार आहे किंवा प्रकार असल्यामुळे या क्लॉजची सुरुवात when, when, that, what, what, where, where, whatever, how, how, etc. म्हणजे यासारख्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन यासारख्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन होत असते. बघा, काय सांगितलं आहे आपल्याला की नाउन क्लॉज जो असतो हा सबऑर्डिनेट क्लॉजचा एक उपप्रकार आहे, आणि त्यामुळं या क्लॉजची सुरुवात म्हणजे नाउन क्लॉजची जी सुरुवात आहे ती कशाने होते, when, that, what, where, whatever किंवा how या शब्दांनी यासारखे जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत, या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने या नाउन क्लॉजची सुरुवात होत असते. तर मग हे सर्व जी माहिती आपण लिहित आहोत किंवा त्या ठिकाणी अभ्यासत आहोत ते सर्व महत्त्वाचे आहे. चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा मित्रांनो, कारण की जर ही माहिती लक्षात ठेवली तर तुम्हाला कोणत्याही सबऑर्डिनेट क्लॉज मधला जो
जो क्लॉज आहे नाउन क्लॉज आहे किंवा नाही हे मात्र नक्की ओळखता येईल. त्यासाठी लक्षपूर्वक व्हिडिओ पहा. याशिवाय आपणास दिलेले जे वाक्य आहे त्या वाक्यातील नाउन क्लॉज ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. मग कोणतेही वाक्यातील नाउन क्लॉज जर ओळखायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, याच्याशिवाय काही हे तर आपण शब्द पाहिलेले आहेतच, पण याच्याशिवाय नाउन क्लॉज जर ओळखायचा असेल तर काय करायचंय पहा. लक्षात ठेवा, नाउन क्लॉज ओळखण्यासाठी नाउन क्लॉज ओळखण्यासाठी नाउन क्लॉज ओळखण्यासाठी त्या क्लॉजच्या ऐवजी त्या क्लॉजच्या ऐवजी एखादे नाम वापरून पाहावे किंवा समथिंग वापरून पाहावे. जर हे वापरून पाहिले, जर आपण एखाद्या नाउन क्लॉज ओळखायचा त्या ऐवजी जर वापरून पाहिले, जर हे वापरून वाक्यरचनेतून काही अर्थ निघत असेल, तर असेल व वाक्यरचना अचूक वाटत असेल तर तो नाउन क्लॉज आहे असे समजायचे. काय सांगितलं बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. नाउन क्लॉज ओळखायचं जर असेल तर मग काय करायचंय की नाउन क्लॉज ओळखायचा आपला, तर त्यासाठी त्या क्लॉजच्या ऐवजी काय करायचंय, एखादे नाम किंवा एक तर नाम वापरून पहा किंवा समथिंग हा जो शब्द आहे तो वापरून पहा. आणि जर एखादं नाम कोणतंही नाम वापरू शकतात किंवा समथिंग हा शब्द वापरून जर पाहिला आणि वाक्यरचनेतून जर योग्य अर्थ निघत असेल किंवा वाक्यात अचूक वाटत जर असेल तर आपल्याला तो जो क्लॉज आहे तो क्लॉज कोणता आहे, नाउन क्लॉज आहे हे 100% सांगता येईल. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी सेंटेन्स घेऊयात म्हणजे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील. He told that he was ready. असं एक सेंटेन्स आपण या ठिकाणी घेतलेला आहे. मित्रांनो बघा, आपण जर सबऑर्डिनेट क्लॉज ओळखायचा जर असेल तर त्यासाठी आपण याच्या अगोदर सुद्धा एक माहिती घेतली आहे. जर समजा दिलेल्या वाक्यामध्ये कंजंक्शन असेल, कनेक्टिव्ह असेल तर तिथून पुढचा जो क्लॉज आहे तो कोणता क्लॉज असतो, सबऑर्डिनेट क्लॉज असतो. हे तर आपल्या याच्या अगोदर आपण अभ्यास केले. याच्या अगोदरचा जो क्लॉज आहे तो कोणता आहे, मेन क्लॉज आहे. इथून पुढचा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. पण सबऑर्डिनेट क्लॉजचे सुद्धा उपप्रकार आहेत. सबऑर्डिनेट क्लॉज जर समजा आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज चा कोणता उपप्रकार आहे असं जर विचारलं, हा तर सबऑर्डिनेट क्लॉज आहे आपल्याला ही माहिती आहे. दॅट ही वॉज रेडी सबऑर्डिनेट क्लॉज आहे, पण तो कोणत्या प्रकारचा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, मग नाउन क्लॉज आहे का ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ऍडव्हर्ब क्लॉज आहे, हे ओळखायचं जर असेल तर त्यासाठी काय करायचं, मग त्या ठिकाणी जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्या ठिकाणी इथून पुढे एक कोणतेही नाव ठेवून तुम्ही पाहू शकता किंवा त्या ठिकाणी एखादा आपला जो समथिंग हा जो शब्द दिलाय तुम्हाला तो सुद्धा तुम्ही ठेवून पाहू शकता. आणि वाक्याचा अर्थ जर योग्य निघत असेल तर ते वाक्य किंवा तो क्लॉज नाउन क्लॉज आहे,
असं गृहीत धरायचंय. तर मग पहा फॉर एक्झाम्पल पहा ही टोल्ड हा मेन क्लॉज घ्या. याच्या ऐवजी काय करायचं, या पूर्ण क्लॉजच्या ऐवजी आपले एक शब्द जसे की ही टोल्ड स्टोरी असा शब्द ठेवला आपण, अ स्टोरी. या ठिकाणी वाक्याचा अर्थ बघा योग्य निघते का, ही टोल्ड स्टोरी. या ठिकाणी एक नाम आपण वापरले, कोणते नाम, ही टोल्ड स्टोरी, ही टोल्ड सॉन्ग, ही टोल्ड जोक. अशा प्रकारे काही आपण त्या ठिकाणी एखादं नाम त्या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी सेंटेन्स करून पाहायचंय. आणि जर वाक्याचा अर्थ योग्य निघत असेल तर त्याला म्हणायचंय नाउन क्लॉज. किंवा आता या ठिकाणी स्टोरी, तुम्हाला एखादं नाव आठवत असेल डायरेक्ट तुम्ही समथिंग हा शब्द वापरू शकता. ही टोल्ड समथिंग, ही टोल्ड समथिंग. पहा या ठिकाणी आपण काय केलंय, ही टोल्ड समथिंग असं या ठिकाणी एक शब्द आपण पाहिलेला आहे. या वाक्याचा सुद्धा अर्थ जो आहे तो काय निघतोय, योग्य असा अर्थ निघतोय. मग जर अशा प्रकारचं जर वाक्य असेल आणि अर्थ योग्य निघत असेल किंवा वाक्याची रचना ही योग्य वाटत असेल तर आपल्याला त्या क्लॉजला कोणता क्लॉज म्हणायचा आहे, नाउन क्लॉज, म्हणजेच नाम वाक्य. तर अशा प्रकारे मित्रांनो हा नाउन क्लॉज आहे. नाउन क्लॉज आहे की नाही हे ओळखणं खूप सोपं आहे. आणि अशाच प्रकारची आणखी काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊयात नाउन क्लॉज ओळखण्याचे. या दुसरे एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल या व्हॉट ही सेड इज ट्रू. व्हॉट ही सेड इज ट्रू. व्हॉट ही सेड इज ट्रू. अशा प्रकारचं एक सेंटेन्स आपल्या ठिकाणी दिलेला आहे. तर या वाक्यामध्ये बघा व्हॉट ही सेड इज ट्रू असं दिलं आहे. आपण याच्या अगोदरच ओळखलं की जर वाक्याच्या सुरुवातीला जर कनेक्टिव्ह आलं असेल, व्हॉट असेल, दॅट असेल, वेन असेल, वेअर असेल, हू असेल, हाऊ असेल किंवा वेअर व्हॉट एव्हर असेल, जर अशी कंजंक्शन आली तर त्या क्लॉजची सुरुवात जी कनेक्टिव्ह झाली असेल तर तो पहिला जो क्लॉज आहे तो काय असणार, सबऑर्डिनेट क्लॉज. या ठिकाणी बघा व्हॉट ही सेड इथपर्यंतचा जो क्लॉज आहे तो काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. इथून पुढे इज ट्रू हा मेन क्लॉज आहे. पण यातला हा नाउन क्लॉज आहे का नाही हे ओळखायचं आपल्या. या ठिकाणी नाउन किंवा एक नाम किंवा एक समथिंग असं जर शब्द त्या ठिकाणी ठेवला तर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. समथिंग इज ट्रू असे सेंटेन्स होईल. समथिंग वापरला आपण आणि त्यापुढचं जे सेंटेन्स आहे ते घेऊया जसे समथिंग इज ट्रू. हे सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. किंवा त्या ठिकाणी द न्यूज ठेवा, न्यूज इज ट्रू, न्यूज इज ट्रू. अशा प्रकारे वाक्य हे बरोबर आहे किंवा नाही हे आपण म्हणजे नाउन क्लॉज जो आहे का नाही हे चेक करू शकतो. किंवा त्यापुढचं सेंटेन्स आणखी पाहूयात. पुढचं एक एक्झाम्पल बघा, दिस इज व्हॉट आय वॉन्ट. दिस इज व्हॉट आय वॉन्ट. अशा प्रकारे सेंटेन्स आहे. मग या वाक्यामध्ये बघा काय केलं आहे, वाक्यात दिस इज हा शब्द या ठिकाणी सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. या ठिकाणी व्हॉट असा शब्द वापरला आहे आणि व्हॉटच्या पुढचा जो क्लॉज आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे. पण सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, म्हणजे नाउन क्लॉज आहे, ऍडजेक्टिव्ह आहे की ऍडवर्ब आहे हे ओळखायचं आपल्याला. तर मग काय करायचं, त्या वाक्यात त्या पूर्ण वाक्याच्या ऐवजी काय करायचंय, एक शब्द ठेवून पाहायचा आहे. दिस इज द फॅक्ट. दिस इज द फॅक्ट किंवा दिस इज द हिरो. दिस इज द. अशा प्रकारे आपण या ठिकाणी फॅक्ट असा शब्द ठेवून पाहिला. दिस इज समथिंग असे योग्य होईल. तर मग असे जर शब्द आपण या ठिकाणी ठेवून जर पाहिले, वाक्याचा अर्थ जर निघत असेल, योग्य निघतो या ठिकाणी अर्थ, तर अशा क्लॉजला काय म्हणायचं मित्रांनो, नाउन क्लॉज म्हणायचं आहे, नाम वाक्य असं म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे आपण एकदम सोप्या साध्या पद्धतीनं हा नाउन क्लॉज कशा प्रकारे ओळखतात याचा अभ्यास केलेला आहे. तर मग आता यापुढं या नाउन क्लॉजचे सुद्धा काही प्रकार पडतात. नाउन क्लॉजचे सुद्धा प्रकार पडतात. मग ते नाउन क्लॉजचे कोणते प्रकार आहेत त्याचा अभ्यास करूयात. तर चला पाहूयात नाउन क्लॉजचे प्रकार. नाउन क्लॉजचे प्रकार
The types of noun clause. The types of noun clause. काय आहेत noun clause चे प्रकार? नाउन क्लॉज चे उपप्रकार कोणते आहेत? तर पहिला उपप्रकार आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ब. नाउन क्लॉज जो आहे त्याचा प्रकार, पहिला प्रकार आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ब. सब्जेक्ट ऑफ द वर्ब यालाच आपण क्रियापदाचा कर्ता, मराठीमध्ये क्रियापदाचा कर्ता असं सुद्धा म्हणू शकतो. कधी कधी वाक्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला काय केलं जातं? नाउन क्लॉज दिला जातो आणि त्या वाक्यामध्ये क्रियापदाचा कर्ता म्हणून ते वाक्यामध्ये नाउन क्लॉज येतं. त्यानंतर ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब क्रियापदाचे कर्म म्हणून सुद्धा त्या नाउन क्लॉजचा वापर वाक्यामध्ये केला जातो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब क्रियापदाचे पूरक. क्रियापद जे दिले असतात कॉम्प्लिमेंट्स म्हणजे काय? तर पूरक शब्द. या क्रियापदाचे पूरक म्हणून सुद्धा या कर्त्याचा, तर या नाउन क्लॉजचा वापर केला जातो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे, पुढचा प्रकार ऑब्जेक्ट ऑफ द प्रीपोजिशन. ऑब्जेक्ट ऑफ द प्रीपोजिशन ऑब्जेक्ट ऑफ द प्रीपोजिशन शब्दयोगी अव्ययाचे कर्म असं याला म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रकार इन ऑपोजिशन टू नाउन. इन ऑपोजिशन टू नाउन. अशा प्रकारे हे 5 प्रकार जे आहेत, याचे आणखी सुद्धा प्रकार आहेत, पण हे आपल्याला 5 महत्त्वाचे आहेत, त्यांचाच अभ्यास आपण करणार आहोत. दुसरे काय आहेत? ऑब्जेक्ट ऑफ द पार्टिसिपल, ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह आपण पाहिले. इन्फिनिटिव्ह जर समजा एखाद्या मुख्य क्रियापदाच्या अगोदर जर टू वापरलं तर त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. आणि पार्टिसिपल्स सुद्धा पाहिले. पार्टिसिपल जे प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आहे प्रकार. जिरंड म्हणजे क्रियापदाला जे मुख्य क्रियापद असतं त्याला आयएनजी लागलं असतं, जिरंड म्हणतात. हे सुद्धा आहेत, पण हे महत्त्वाचे आहेत 5 प्रकार. आपण त्यांचा अभ्यास करूयात. 5 सब्जेक्ट ऑफ द वर्ब यातला जो पहिला प्रकार आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ब, याचा कशा प्रकारे वापर नाउन क्लॉज म्हणून केला जातो याचा अभ्यास आपण आता स्टार्टिंगला करूयात. सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचा कर्ता म्हणून सब्जेक्ट ऑफ द वर्ब. सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून कशा प्रकारे नाउन क्लॉजचे जे अनेक प्रकार आहेत त्या नाउन क्लॉजच्या अनेक प्रकारापैकी त्याच्या कार्यावरून आपण म्हणजे फरक लक्षात येतो. क्रियापदाचा कर्ता म्हणून हा जो सब्जेक्ट असतो तो कार्य करत असतो. जेव्हा क्रियापदाचा कर्ता म्हणून कशा प्रकारे कार्य करतं हे एक आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो नाउन सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून या नाउन क्लॉजचा वापर कशा प्रकारे करतो याचा अभ्यास आता करणार आहोत. नाउन क्लॉजचे आपण आताच प्रकार पाहिले त्यातला पहिला हा प्रकार आहे नाउन क्लॉज. नाउन क्लॉज मध्ये
सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून हा क्लॉज कधी वापरतात त्याबद्दल लिहूयात. जो नाउन क्लॉज या जो नाउन क्लॉज वाक्यात एखाद्या क्रियापदाचा करता जो नाउन क्लॉज एखाद्या वाक्यात क्रियापदाचा कर्ता म्हणून कार्य करतो तेव्हा त्या क्लॉजला नाउन क्लॉज as subject of the verb असे म्हणतात. काय म्हणतात बघा, जो नाउन क्लॉज एखाद्या वाक्यात क्रियापदाचा कर्ता म्हणून कार्य करतो तेव्हा त्या क्लॉजला काय म्हणायचं आहे, नाउन क्लॉज ॲज सब्जेक्ट ऑफ द वर्ब. नाउन क्लॉज ॲज सब्जेक्ट ऑफ द वर्ब. तर फॉर एक्झाम्पल पहा, उदाहरणाद्वारे हा जो नाउन क्लॉज आहे त्या नाउन क्लॉज मध्ये सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून कसं नाउन क्लॉज कार्य करतो याचा एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया. फॉर एक्झाम्पल लिहा, what he said was right. आता या ठिकाणी बघा, आपण या ठिकाणी जो सेंटेन्स दिलेला आहे आपल्याला यामध्ये what he said हा जो भाग आहे वाक्यातला हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. कारण वाक्याच्या सुरुवातीला what आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. जर त्यातला उपप्रकार विचारला आपल्याला तर तो झाला नाउन क्लॉज. त्यातला जर नाउन क्लॉजचा कोणता उपप्रकार आहे असं जर विचारलं तर तो आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ब. तर बघा अशा प्रकारे आपल्याला मेन जे आहे कधी कधी काय केलं जातं आणि हा जो दुसरा राहिलेला क्लॉज आहे त्याला म्हणायचं आहे मेन क्लॉज. बघा क्लॉजचे मुख्य दोन प्रकार कोणते आहेत, एक आहे मेन क्लॉज आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज. पण वाक्यामध्ये आपल्याला कधी कधी काय करतात, सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रकार विचारतात. मग सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रकार कोणता आहे, नाउन क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉजचे तीन प्रकार आहेत, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज. मग त्यातला कोणता विचारलं तर तो आहे नाउन क्लॉज. जर आपल्याला नाउन क्लॉजचा कोणता उपप्रकार आहे म्हणून असं जर विचारलं तर तो आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ब. या ठिकाणी बघा वाक्यामध्ये वॉज राईट असं काय आहे, वाक्य क्रियापद आहे वॉज आणि त्या वाक्यामध्ये व्हॉट ही सेड हे काय आहे, सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. त्या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून आहे. सब्जेक्ट आलेला आहे का नाही हे जर चेक करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी कोणतंही नाउन वापरू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण समथिंग असा शब्द वापरू शकतो. समथिंग वॉज राईट किंवा ही वॉज राईट किंवा शी वॉज राईट किंवा राम वॉज राईट अशा प्रकारे सेंटेन्स आपण जर वापरलं तर त्या ठिकाणी त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणून हे जे आलेले या ठिकाणी क्लॉज आहे तो कोणता क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तर अशा प्रकारचे आणखी काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. तर पुढचे एक्झाम्पल बघा, त्या पुढचं एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल लिहून घ्या, हाऊ ही विल राईट is unknown. Right is unknown. अशा प्रकारे सेंटेन्स दिला आहे. हाऊ ही
यू विल राईट इज अननोन. यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला कनेक्टिव्ह आहे आणि म्हणून कनेक्टिव्ह जर असेल तर वाक्याच्या सुरुवातीचं वाक्य जे आहे ते कसं असणार आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग हा वाक्यातला कोणता क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि त्याच्या पुढं इज नोन हे काय आहे, मेन क्लॉज आहे. तर अशा प्रकारे आपण ओळखू शकतो मेन क्लॉज आणि हा कोणता आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये नाउन क्लॉज आणि नाउन क्लॉज मध्ये सब्जेक्ट ऑफ द वर्ब. कारण नाउन म्हणजे सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे काय, वाक्याचा कर्ता. या ठिकाणी कर्ता म्हणून ते काय झालेला आहे, या क्रियापदाचा इज या क्रियापदाचा हा हे क्लॉज जो आहे नाउन तो काय आलेला आहे, कर्ता आलेला आहे. कर्ता म्हणजे सब्जेक्ट आणि वाक्यात कर्त्याचं काम काय असतं की वाक्यामध्ये क्रिया जो करणारा असतो त्यालाच काय म्हणतात, कर्ता म्हणतात. डूअर, डू म्हणजे करणे आणि डू वर म्हणजे जर करणारा, क्रिया करणारा जो असतो त्याला काय म्हणायचं आहे, कर्ता. म्हणून या ठिकाणी नाउन क्लॉज जरी असला पण तो वाक्यात सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, वाक्याच्या क्रियापदाचा कर्ता म्हणून आलेला आहे, म्हणून याला सब्जेक्ट ऑफ द वर्ब, नाउन क्लॉज ॲज सब्जेक्ट ऑफ द वर्ब असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं सेंटेन्स बघूया. When the students will study, when the students will study hard is uncertain. तर बघा यामध्ये सुद्धा आपल्या वाक्य दिले, वाक्याच्या सुरुवातीला वेन आलेला आहे आणि इथून इथपर्यंत हार्ड पर्यंत जे सेंटेन्स आहे ते काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि तो सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, नाउन क्लॉज मधला उपप्रकार सब्जेक्ट ऑफ द वर्ब आणि इथून पुढे जे राहिलेलं आहे ते आहे मेन क्लॉज. जो अंडरलाइन केलेला पार्ट आहे तो समजून घ्या सब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. त्यानंतर पुढचं सेंटेन्स घ्या, तिसरं what we do today, what we do today will shape our fortune. पहा या ठिकाणी सुद्धा आपल्या सेंटेन्स दिलेला आहे व्हॉट वी डू टुडे. इथपर्यंत जे सेंटेन्स आहे ते काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे, सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून हे कार्य करतं. त्या पुढचं सेंटेन्स बघा, त्या पुढचं सेंटेन्स आहे when the monsoon will start is not known. अशा प्रकारे या पुढच्या सेंटेन्स मध्ये when is the monsoon will start इथपर्यंत जे सेंटेन्स आहे ते सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून आलेले आहे वाक्यामध्ये. त्यापुढे सेंटेन्स why he came late was a mistake. Why he came late was a mistake. तर यामधील जे सेंटेन्स आहे why he came late हे जे वाक्य आहे यामध्ये काय आलेलं आहे, सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून आलेलं आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण सब्जेक्ट ऑफ द वर्ब किंवा नाउन क्लॉज ॲज सब्जेक्ट ऑफ द वर्ब अशा प्रकारे ओळखू शकतो. तर मग तुम्हाला चांगल्या प्रकारे हे लक्षात आलं असेल की सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून नाउन क्लॉज कशा प्रकारे कार्य करतो. आता त्यातलाच त्याचा दुसरा जो प्रकार आहे त्या प्रकाराचा आपण अभ्यास करूया. दुसरा प्रकार पहा, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. दुसरा प्रकार आहे नाउन क्लॉजचा ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब जे आहे त्याचा सुद्धा उपयोग जो आहे मुख्य वाक्यात किंवा जे मुख्य क्रियापद असतात त्या मुख्य क्रियापदाचा कर्म म्हणून या वाक्याचा उपयोग केला जातो. त्याला आपण असे म्हणू शकतो मुख्य क्रियापदाचे कर्म.
मुख्य क्रियापदाचे कर्म म्हणून जर नाउन क्लॉज मध्ये वापरला असेल तर त्याला हा सबऑर्डिनेट क्लॉज चाच एक उपप्रकार आहे. तर मग यामध्ये लिहा या नाउन क्लॉजला किंवा या प्रकारात नाउन क्लॉज हा मेन क्लॉज मधील क्रियापदाचे कर्म म्हणून काम करतो. म्हणून यास noun clause as object of the verb असे म्हणतात. पहा काय सांगितलं आहे की या प्रकारामध्ये नाउन क्लॉज जो आहे त्या नाउन क्लॉज मध्ये हा जो प्रकार आहे जो की ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब यामध्ये काय सांगितलं आहे जर या प्रकारात नाउन क्लॉज हा मेन क्लॉज मधील क्रियापदाचे कर्म म्हणून जर वापरला असेल तर त्या वेळेस त्याला काय म्हणायचं नाउन क्लॉज राहिला शब्द नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब अशा प्रकारे तो कार्य करत असतो. तर मग फॉर एक्झाम्पल उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. फॉर एक्झाम्पल लिहा he told that he was ready. अशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. पहा या वाक्याचा अर्थ बघा काय होतो. he was told that he was ready. तो म्हणाला की तो रेडी आहे. तर मग असं या ठिकाणी सेंटेन्स दिलेला आहे आणि या वाक्यामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे नाउन क्लॉज ओळखायचा आहे. मग काय नाउन क्लॉज आहे बघा. या वाक्याची रचना जर आपण पाहिली तर वाक्यात सुरुवातीला बघा वाक्याचे काय आहे सब्जेक्ट आहे नंतर काय आहे वर्ब आहे आणि या वाक्यात मध्ये कंजंक्शन काय आले दॅट कंजंक्शन आलेलं आहे आणि दॅट कंजंक्शन जर आलं असेल तर तिथून पुढचा जो क्लॉज आहे तो काय असतो सबऑर्डिनेट क्लॉज असतो. सबऑर्डिनेट क्लॉज आहे पण त्यातला नाउन क्लॉज कसा तर या ठिकाणी आपण जर एक शब्द ठेवून पाहिला ही टोल्ड अ स्टोरी किंवा ही टोल्ड समथिंग हे वाक्य अर्थपूर्ण होतं म्हणून नाउन क्लॉज आहे. पण या ठिकाणी हे ऑब्जेक्ट म्हणून कसं आले हे सुद्धा आपण ओळखणं गरजेचं आहे. ऑब्जेक्ट म्हणून या ठिकाणी कसं आलेलं आहे की या सब्जेक्टच्या नंतर काय आलेलं आहे बघा. सर्वसामान्य जे वाक्य असतात त्याची रचना काय टेन्सची सब्जेक्ट प्लस व्ही प्लस ओ अशी रचना आहे. मग ओ म्हणजेच काय ऑब्जेक्ट आलेलं आहे. या ठिकाणी जर आपण नाम कोणतंही कर्म जे असतं ते नामाचं कार्य करत असतं. कर्म सहसा काय असतात नामच असतात. मग ते नाम सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. तर मग नामाच्या ऐवजी या ठिकाणी काय केलं आहे सेंटेन्स आले ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून या ठिकाणी नाउन क्लॉज वापरला आहे. म्हणून याला आपण काय म्हणावं लागेल या सेंटेन्सला सबऑर्डिनेट क्लॉज. पण कोणता सबऑर्डिनेट क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब कोणतं ऑब्जेक्ट ऑफ द नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब असं त्याचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतर दुसरं सेंटेन्स बघा. पुढचा सेंटेन्स I said that it was memorable incident. पहा या ठिकाणी वाक्यामध्ये आय सेड हे जे आहे ते मेन क्लॉज आहे आणि दॅट पासून पुढचं जे सर्व दिलेलं आहे आपल्याला हे काय आहे
सबऑर्डिनेट क्लॉज आहे. कोणता सबऑर्डिनेट क्लॉज आहे तर हा ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. त्यानंतर पुढचा सेंटेन्स बघा. काही सेंटेन्स या ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब चे आपण पाहूयात. त्यापुढे पहा आसमा doesn't know what they are doing. अशा प्रकारचा सेंटेन्स दिला आहे आपल्याला. आणि या ठिकाणी बघा वाक्यात सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे. व्हॉट पासून जे पुढचं राहिलेले सेंटेन्स आहे ते मात्र या ठिकाणी वाक्यामध्ये कर्म म्हणून आलेले आहे. आणि ते कर्म कोणतं आहे तर नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून आलेलं आहे. म्हणून या वाक्याला काय म्हणायचं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. तर अशाच प्रकारचे सेंटेन्स आपण पुढे घेऊया. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून कशा प्रकारे वाक्यामध्ये सेंटेन्स वापरलेला आहे किंवा वापरलं जातं हे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे म्हणजे आपण खूप चांगल्या प्रकारे सहजपणे हे क्लॉज आहेत. क्लॉज मधले कोणताही क्लॉज जर आपल्याला दिला तर आपण ओळखू शकतो. त्या पुढचा सेंटेन्स बघा. डू यू बिलीव that God has given us hands and feet. अशा प्रकारे या ठिकाणी काय केलं आपल्याला सेंटेन्स दिला आहे. बघा सेंटेन्स काय दिला आहे. डू यू बिलीव दॅट गॉड हॅज गिवन अस हँड अँड फीट्स. या ठिकाणी बघा कंजंक्शन काय वापरलंय दॅट वापरलंय आणि तिथून पुढचं जे सगळं सेंटेन्स आहे ते काय आहे ऑब्जेक्ट म्हणून ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. पण नाउन क्लॉज म्हणून त्याचा काय केला आहे वापर केलाय. दॅट गॉड हॅज गिवन अस हँड अँड फीट. म्हणून या ठिकाणी इथून पुढचं हे जे सेंटेन्स आहे ते आहे मेन क्लॉज आणि त्या नंतरचं जर राहिलेलं आहे क्लॉज त्याला म्हणायचे काय सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये नाउन क्लॉज आणि त्याचा उपप्रकार ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. त्यानंतर पुढे लास्ट सेंटेन्स पाहूयात. I suspect that they are highwaymen. अशा प्रकारे सेंटेन्स या ठिकाणी आपण आणखी घेतलेले बघा. आय सस्पेक्ट सब्जेक्ट त्याच्यानंतर मेन वर्ब आणि त्यापुढे दॅट पासून पुढचं जे राहिलेलं आहे ते सेंटेन्स आहे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. मग ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून या ठिकाणी याचा उपयोग केलेला आहे. म्हणून या क्लॉजला काय म्हणायचं आहे सब्जेक्ट सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज मधला हा नाउन क्लॉज आहे. नाउन क्लॉज मध्ये या ठिकाणी नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून या क्लॉजचा या ठिकाणी काय केला आहे उल्लेख आपल्याला करावा लागेल किंवा हा वापरलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सब्जेक्ट ऑफ द वर्ब आणि ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब या हे जे नाउन क्लॉजचे दोन प्रकार आहेत हे अभ्यासले आहेत. तर बाकीचे जे प्रकार आहेत तुम्हाला हा जर व्हिडिओ जर आपला आवडला असेल क्लॉज आणि क्लॉजेसचे उपप्रकार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तुमच्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा व्हावा त्यासाठी तुम्ही त्यांना शेअर करा. जर काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट्स करा आणि अशाच प्रकारचे आणखी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळावेत आणि त्याचं नोटिफिकेशन प्राप्त व्हावं यासाठी आपल्या दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.